नमस्कार, मी सुमंत मुंडे. तुम्ही पाहताय मराठी कट्टा. मित्रांनो, मी आज तुम्हाला एका करामती हरणाची गोष्ट सांगणार आहे. गोष्ट जेवढी भारी आहे त्यापेक्षा त्याच्यातून मिळणारा बोधही तितकाच चांगला आहे. तर मित्रांनो, ती गोष्ट अशी आहे, जंगलाचा राजा सिंह त्याला एकदा असं वाटतं की आपण तर कायमस्वरूपी या जंगलाचे राजा आहोत. पण बाकीच्या पण प्राण्यांना कधीतरी असं वाटत असेल की बाबा आपण ह्या जंगलाचे राजा असतो तर. मग सिंहाच्या डोक्यात एक आयडिया येते. तो काय करतो, जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना बोलून घेतो आणि त्यांना म्हणतो की मी तुम्हाला एक संधी देणार आहे की तुम्हाला या जंगलाचा 1 वर्षासाठी राजा होता येईल. मग तो काय करतो, सिंह त्यांना एका नदीच्या काठावर घेऊन जातो आणि सर्व प्राण्यांना म्हणतो, ही जी नदी आहे ती न पोहता उडी मारून जो पार करल त्याला मी 1 वर्षासाठी या जंगलाचा राजा करणार. आणि ही स्पर्धा उद्या आहे, ज्याला पण ह्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे ते घेऊ शकता. आणि एवढं बोलून सिंह तिथून निघून जातो. मग बाकीचे सगळे प्राणी जमलेले विचार करतात की वाघ, चित्ता, लांडगा, कोल्हा, आणखी सर्व प्राणी की म्हणतात हे पात्र तर खूप रुंद आहे, हे शक्यच नाही, ह्याच्यावरून उडी मारून कोणीच जाऊ शकत नाही. अशी त्यांची चर्चा चालू राहते. मग ठीक आहे म्हणतात, आता भाग तर घ्यायचा आहे, उद्या बघू. मग उद्या सर्व प्राणी जमतात त्या ठिकाणी. म्हणजे कालची चर्चा झाली असती त्याच्यानुसार अर्धे प्राणी तर म्हणतात आपल्याला भागच घ्यायचा नको, का तर जी वाघाला आणि चित्त्याला जी नदी पार होऊ शकत नाही ते आपल्याला कशी होईल. ना अर्धे तर फक्त बघायला बसतात. मग बाकीचे प्राणी जे असतात ते भाग घेतात. वाघ, चित्ता, हरिण, अशा प्राणी अनेक प्राणी भाग घेतात. मग यांची स्पर्धा चालू होती आणि हे बाकीचे बसलेले ते ओरडत असतात की अरे नका, नाही होऊ शकणार, हे शक्य नाही, ही नदी कुणीच पार करू शकणार नाही, कुणीच राजा होऊ शकणार नाही. सिंहाने म्हणून तर ही नदी निवडली, कारण ते अंतर जास्त आहे. मग असं करत काही प्राणी भाग घेतात. मग त्यांचं चालू होतं उड्या मारणं. कोणी पळत येतं, कोणी नदीत मध्येच पडतं. अशा प्रकारे एक 15-20 मिनिटं यांचं चालू राहतं सगळ्या प्राण्यांचं. मग काय होतं की त्याच्यातले अर्धे अजून माघार येऊन बसतात, का तर ह्या बाकीच्या प्राण्यांचं ओरडणं चालूच राहतं की नाही, हे शक्य नाही, तुम्हाला होणार नाही, की हे अंतर लांब आहे, कुणीच उडी मारू शकणार नाही. ते ऐकून त्याच्यातले पण ज्यांनी स्पर्धेत भाग घेतलेला असतो त्याच्यातले अर्धे जाऊन खाली जाऊन बसतात. मग काय होतं, त्याच्यामध्ये फक्त 4-5 प्राणी उरतात शेवटी, वाघ, चित्ता आणि 2-3 हरणं. मग आता ह्यांच्यामध्ये चालू होतं. मग हे उड्या मारणं चालू ठेवतात, तरी ह्या बाकीच्या प्राण्यांचं ओरडणं चालूच असतं की नाही, तुम्हाला शक्य नाही, तुम्ही नाहीच करू शकणार, ही स्पर्धा कुणीच जिंकू शकणार नाही, कुणीच राजा होऊ शकणार नाही. मग काय होतं, वाघ, चित्ता आणि हरिण हे 3च प्राणी राहतात. बाकीचे 2-3 हरणं पण खाली जाऊन बसतात. मग थोडा वेळ अजून टाइम गेल्यानंतर वाघ आणि चित्ता पण हार म्हणतात आणि ते पण तिथून निघून जातात. मग याच्यानंतर उरतं फक्त एक हरिण. त्याला सगळेजण म्हणतात, अरे कशाला वाहून पिऊन जाशील नदीतून, कशाला उड्या मारतो. पण नाही, ते हरण प्रयत्न सोडत नाही. ते काय करतं, पळत येतं, उडी मारतं, पुन्हा नदीत पडतं, पुन्हा माघारी जातं, पुन्हा पळत येतं, उड्या मारतं. असं 20-30 वेळा झाल्यानंतर एक वेळ अशी येते, ते हरण लांबून पळत पळत येतं आणि उडी मारतात, नदीच्या पलीकडच्या तीरावर पोचतं. सगळेजण मोठ्याने ओरडतात. आता का तर जसं सिंहाने म्हणल्याप्रमाणे तो त्यांचा राजा बनलेला असतो. सगळेजण त्याला डोक्यावर घेतात, नाचतात, उड्या मारतात. मग त्यांना ते सगळे प्राणी आश्चर्याने त्याला विचारतात की बाबा हे तुला जमलं कसं काय, हे तू केलंस कसं काय, एवढ्या लांबून तू उडी मारलीच कसं काय एवढ्या अंतरावर. तर ते हरिण काहीच बोलत नाही. त्याला सगळेजण विचारतात पण ते शांत बसलेलं असतं. मग एक हरिण त्यांच्या कळपातून एक हरिण पळत येतं. अरे म्हणते, त्याला काय विचारता, तो तो बाहेर आहे, त्याला ऐकूच येत नाही तर तुम्हाला बोलेल कसा काय. तर मित्रांनो, गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल. ते हरिण का जिंकलं, तर त्यांनी आदल्या दिवशी हे शक्यच नाही, हे अंतर कोणी पार करू शकणारच नाही किंवा कोणी राजा बनू शकणारच नाही हे ऐकलं नाही. आणि ज्या दिवशी स्पर्धेत भाग घेतला तेव्हा ज्यावेळेस ते सगळे बाजूला बसलेले प्राणी ओरडत होते की नाही, हे कोणी करू शकणार नाही, कोणी राजा बनू शकणार नाही, कोणी जिंकू शकणार नाही, हेही त्यांनी ऐकलं नाही. आणि त्यांनी हे ऐकलं नाही म्हणून त्यांनी त्याचे प्रयत्न सोडले नाहीत. आणि ते प्रयत्न सोडले नाहीत, तो प्रयत्न करत राहिला म्हणून तो जिंकला. ते हरिण जिंकलं आणि ते राजा बनलं. मित्रांनो, या गोष्टीप्रमाणेच आपल्या आजूबाजूलाही अशाच प्रकारची नकारात्मक माणसं असतात. ज्यावेळेस आपण काहीतरी एखादा नवीन व्यवसाय किंवा काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ही माणसं आपल्याला सांगतात की नाही, हे शक्य नाही, हे शक्यच नाही, हे जर का शक्य आहे तर हे अगोदर कोणी का केलं नाही, किंवा हे जर केलंच तर अशा पद्धतीने तुला अपयश येऊ शकतं, याच्यामध्ये तुझे असे प्रयत्न फसू शकतात. अशा माणसांपासून आपण एक तर लांब राहिलं पाहिजे किंवा ते ज्यावेळेस बोलतील त्यावेळेस आपण ते ऐकून सोडून दिलं पाहिजे. तर मित्रांनो, ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी कट्टा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.